शेतकरी मित्र नमस्ते। आज दिनांक 20 ऑगस्ट रोजी आपण आंधळी या ठिकाणीच आपल्या ग्रुपचे सभासद शेतकरी विशाल पाटील सर यांच्याच श्रीनाथ नर्सरी ऊस रोप वाटिका या ठिकाणी आलेलो आहोत। आपण जे पुढील वर्षी आडसालीमध्ये जी लागण करायसाठी जे बियाणांची निर्मिती करणार आहोत त्या ठिकाणी आज ही फाउंडेशनचं शुद्ध नर्सरी बियाणे एकदम सुदृढ सशक्त असे जाडजूड स्टंप असलेले बियाणे जे चौकोनी ट्रेमध्ये केलेले आहेत या पद्धतीचे अतिशय सशक्त असे बियाणे तयार आहेत। बरेच शेतकरी बांधवांची ऑर्डर असते, इथून बरेच शेतकरी बांधव आपल्या ग्रुपचे बी घेऊन गेलेले आहेत। सदर जी ऊस रोपवाटिका आहे ही रोपवाटिका सर्वसाधारणपणे आपण बलवडी जो रोड आहे आंधळीतून बलवडीला वाजरला जाणार रोडचा जो चौक आहे त्या ठिकाणीच आपणास उपलब्ध होईल। धन्यवाद। शेतकरी मित्र नमस्ते। आपल्या कृषी भूषण आर डी पाटील तंत्रज्ञानाअंतर्गत आपण जे शुद्ध बियाणांची फाउंडेशनच्या रोपांची लागण करून ती लागण सर्वसाधारणपणे पुढील वर्षी जे आपण विक्रमी ऊसाची लागवड करणार आहोत त्या लागवडीसाठी जी बियाणे प्लॉट निर्मिती करतो त्यामध्ये आपण आज तिसऱ्या स्टेजचे सुदृढ सशक्त असे फाउंडेशनच्या नर्सरी बनवलेले नर्सरीचे बरोबर आपण ही 60 डोळ्यांची लागण पुढील वर्षीच्या 1 एकरसाठी केलेली आहोत। आज दिनांक 20 ऑगस्ट 1 ऑगस्टला आपण जे ट्रेमध्ये नर्सरी बनवलेली होती रोपवाटिकेमध्ये मित्रांच्या त्याच नर्सरीची आज हे बरोबर आपण लागण केलेले। एकंदरीत ह्या 60 डोळ्यातून सर्वसाधारणपणे 8, 10, 1200 फुटवे धरून 600 ऊस तयार होणार आणि 600 ऊसांचे बरोबर आपणास 10-11 सशक्त डोळे काढून 10 महिन्याचा ऊस होईल पुढल्या वर्षी त्यावेळेला बरोबर 10-11 सशक्त डोळे काढून 6000 आपण रोप तयार करून घेणार आणि त्या 6000 रोपामधील फक्त आपण एक 4500च्या आसपास रोपांची लागण करणार आहोत। या पद्धतीचे नियोजन प्रत्येक शेतकरी बांधवांनी करावे। जे सुदृढ सशक्त नर्सरी आपण म्हणतो या अशा प्रकारच्या स्टंप वगैरे एकदम मस्तपैकी नर्सरी आपण तयार केलेले।